राज्य सरकारकडून सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना MSME औद्योगिक प्रोत्साहन अनुदान योजनेअंतर्गत लाभ देण्यात येतो, परंतु पुण्याचा बराच भाग औद्योगिकदृष्ट्या विकसित असल्याने जिल्ह्यातील बहुतांश MSMEंना यांचा फायदा होत नव्हता। राज्य सरकारच्या नवीन उद्योग धोरणात विकसित भागातील MSMEंनाही याचा लाभ देण्याचे पाऊल उचलण्यात आल्याने पुण्यातील या क्षेत्रातील हजारो उद्योगांना फायदा होणार आहे। चाकण MIDCमधील अनेक उद्योगांच्या वाढीसह रोजगार निर्मितीत वाढ होणार आहे। MSME क्षेत्रातील उद्योगांसाठी राज्य सरकार औद्योगिक प्रोत्साहन अनुदान योजना राबवते। त्यात या उद्योगांना स्थापनेनंतर व्याज अनुदान, वस्तू व सेवा कराचा GST परतावा, वीज शुल्कात अनुदान आणि मुद्रांक शुल्कात सवलत आदी फायदे दिले जातात। मात्र ही सवलत देताना संबंधित उद्योग कोणत्या भागात आहे याचा निकष लागू करण्यात येतो। औद्योगिकदृष्ट्या मागास असलेल्या भागात ही सवलत सर्वाधिक आहे, तर विकसित असलेल्या भागात ही योजनाच लागू नव्हती। आता ती लागू केली आहे। सरकारकडून प्रत्येक जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राचे अ, ब, ड आणि ड+ असे 5 वर्ग करण्यात येतात। पुणे जिल्ह्यातील बहुतांश उद्योग हे अ वर्गवारीत असल्याने त्यांना योजनेचा फायदा मिळत नव्हता। आता तो फायदा मिळणार असल्याने नव्याने सुरू होणाऱ्या उद्योगांबरोबरच सध्या कार्यरत असलेल्या उद्योगांच्या विस्तारासाठीही उपयोग होणार आहे। यासाठी MSME क्षेत्रातील उद्योगांना स्थिर भांडवल मर्यादा 2.5 कोटी ते 125 कोटी रुपये आहे। MSMEंना तालुकानिहाय फायदा अ विभाग पुणे शहर, मावळ, हवेली, भोर, दौंड, शिरूर, खेड, मुळशी, पुरंदर, वेल्हे स्थिर भांडवली गुंतवणुकीच्या 30% अनुदान। ब विभाग पुणे जिल्ह्यात नाही, स्थिर भांडवली गुंतवणुकीच्या 40% अनुदान। क विभाग शिरूर, दौंड, भोर, पुरंदर, खेडचा काही भाग, इंदापूर, बारामती स्थिर भांडवली गुंतवणुकीच्या 50% अनुदान। ड विभाग आंबेगाव, जुन्नर स्थिर भांडवली गुंतवणुकीच्या 60% अनुदान। ड+ वेल्ह्याचा काही भाग स्थिर भांडवली गुंतवणुकीच्या 70% अनुदान।